बंधू. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या बंदी संदर्भात राज्य सरकार मूर्तिकारांची बाजू कोर्टात मांडणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांचं आश्वासन. पुढील सुनावणी 20 मार्चला. होळी आणि धुळवडी निमित्त मुंबई पोलिसांची उद्यापासून 7 दिवसांसाठी कठोर नियमावली जाहीर. पादचाऱ्यांवर रंग आणि रंगांचे फुगे फेकणाऱ्यांवर होणार कारवाई. मशिदींवरील भोंग्यांवर विधानसभेत चर्चा. डेसिबल मर्यादा भंग करणाऱ्या भोंग्यांवर स्थानिक पोलीस कारवाई करतील. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व भोंग्यांवर निर्बंध. शीळ तळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिकेत नको. गणेश नाईकांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. महापालिकेवर 6,000 कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याचा दावा. नाईकांचा गैरसमज दूर करणार. नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. मुंबईत ठिकठिकाणी नाले सफाईला सुरुवात, पण चांदिवली विभागातील सफेद पूल नाका कचऱ्यानं भरलेला असल्याची माहिती. नाल्यातील जलवाहिनी कचऱ्याला अडसर ठरत असल्याचं कारण समोर. डोंबिवलीच्या 65 इमारतींच्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी तहसीलदारांचे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांची साई डेव्हलपर्सनं खोटे सातबारा दिल्याची त्यांनी केली तक्रार. आरे कॉलनीतील आदिवासी पाडा पुनर्विकासाकरता म्हाडाच्या माध्यमातून घरं बांधली जाणार. वनमंत्री गणेश नाईकांची माहिती. तर अगोदर घर बांधून देणाऱ्या डीबी रियाल्टीनं घोटाळा केल्याचा आरोप. मुंबईकरांना आता उद्यानात पुस्तक वाचनाचा आनंद घेता येणार. मुंबई महापालिकेच्या लोअर परळ उद्यानात उद्यान ग्रंथालय उपक्रम सुरू होणार. नमस्कार.